भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जातोय। थेट जाऊयात वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा थोड्याच वेळात तिथं पार पडणार आहे आणि हा सोहळा बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नेहमीप्रमाणे तिथं गर्दी केली आहे। शौर्य, साहस आणि राष्ट्रभक्तीचा हा अनोखा संगम इथं बघायला मिळतो। चला त्या सोहळ्याबद्दलचं अधिक वर्णन आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, बीटिंग द रिट्रीट थेट वाघा बॉर्डरवर। बरोबर आहे। भारत पाकिस्तानची जी बॉर्डर आहे, अटारी बॉर्डर, त्या अटारी बॉर्डरवरती हे बीटिंग रिट्रीट होत आहे। आपल्याला माहित असेल की ज्या अमृतसर पासून साधारणतः 50 किलोमीटरच्या अंतरावरती ही वाघा बॉर्डर, ज्याला अटारी बॉर्डर देखील संबोधलं जातं, आणि तिथे महत्वाचं म्हणजे बीटिंग रिट्रीट हा अद्वितीय असा प्रकारचा सोहळा असतो ज्यामध्ये BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या वतीने तिथे त्या पद्धतीने संपूर्ण सादरीकरण केलं जातं। आणि यामध्ये महाराष्ट्रातून देखील नाद ब्रह्म हे ढोल ताशापासून देखील सहभागी झालेला आहे। महत्वाचं म्हणजे जी ज्या पद्धतीची सांस्कृतिक धरोहर आहे, ही धरोहर ज्या पद्धतीने महाराष्ट्राची एक झाकीच्या स्वरूपात आपण प्रस्तुत करण्यात येणार आहे। महत्वाचं म्हणजे या ढोल ताशा पथकामध्ये 40 ढोल, 13 ताशे, 5 ध्वज, 5 झाज आणि सहित 72 कलाकार देखील सहभागी आहे। या सर्व याच्यामध्ये ज्या पद्धतीने जर बघितलं तर या बीटिंग रिट्रीटमध्ये एकीकडे ढोल ताशा पथक आहे, दुसरीकडे जर बघितलं तर पाकिस्तानला भारतीय शक्तीची जी जाणीव कशी करून देता येईल आणि त्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जर बघितलं तर मोठ्या संख्येनं संपूर्ण पर्यटक मोठ्या संख्येनं सहभागी होतात त्या वाघा बॉर्डरवरती। आणि दररोज हा साधारणतः कार्यक्रम होत असतो। जेव्हा पाकिस्तान सोबत युद्ध सुरू आपलं झालं होतं त्यावेळेस दरम्यान देखील 2 दिवसासाठी कालावधीसाठी बंद करण्यात आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा नियमितपणे हा सुरू आहे। पण आज यासाठी अत्यंत महत्त्वाचे यासाठी आहे की आज भारत स्वतंत्र झाला होता आणि आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्या पद्धतीने इथे बीटिंग द रिट्रीटचा कार्यक्रम होतोय आणि अतिशय असं अभूतपूर्व आकर्षक आणि असं म्हणता येईल की भारतीय शक्तींची जाणीव इथे होते। कारण की ज्या पद्धतीने BSFचे जवान जे आहेत यासाठी जे जवान आहे हे यांची निवड एका विशिष्ट प्रक्रियेअंतर्गत 6 फुटाच्या वर हे जवान असतात आणि त्या पद्धतीने इथे या सगळ्या निमित्ताने पाकिस्तानच्या समोर एकीकडे अटारी बॉर्डर, ज्या अटारी बॉर्डरमधून भारताचं माल वाहतूक देखील या बॉर्डरवर होत असते आणि इथेच या अटारी बॉर्डरवरती हा संपूर्ण भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या वतीने हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला जातो। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल।